व्यावसायिक वाद किती पराकोटीला जातो याचं उदाहरण उल्हासनगरमध्ये पाहायला मिळालं। राम रखियानी यांचा उल्हासनगरमध्ये रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागात वडापावचा व्यवसाय आहे। महालक्ष्मी जम्बो वडापाव या नावाचं ते दुकान चालवतात। मात्र सोमवारपासून त्यांच्या दुकानाच्या बाहेर सुरेश नामक एक फेरीवाला वडापावचा व्यवसाय सुरू करणार होते। यावरून चंदन आणि सुरेश यांच्यात वाद होता। या वादातून संतापलेल्या सुरेशनं सोमवारी सकाळी 8:30च्या सुमाराला राम रखियानी यांच्या दुकानात जाऊन त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिलं। यावेळी त्यांनी बाहेर धाव घेतल्यानंतर आजूबाजूच्या व्यापाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत राम रखियानी 100% भाजले होते। त्या एरियामध्ये 3-4 माझे दुकान आहे। आरोपी सुरेश म्हणून एक वडापाववाला नवीन दुकान उघडणार होता। आज त्यांनी दुकान उघडलं नाही, बाल्टीमध्ये रॉकेल आणला, याच्या दुकानाचा आत गेला, याच्यावर रॉकेल टाकला आणि माचीची काडी टाकली, पडून गेला। तो रस्त्यावर पडला होता तेव्हा मी याला रिक्षात बसून सेंट्रल हॉस्पिटलला घेऊन आलो। राम रखियानी यांना जिवंत जाळणारा सुरेश हा फेरीवाला सध्या फरार आहे। त्याचा कसून शोध घेतला जातोय। चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, उल्हासनगर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।